अशोक खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून तपासणीला वेग आलाय। कॉल रेकॉर्डिंग, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सध्या सुरू आहे। मुंबई डेटावरून नवीन धागेदोरे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। खरातच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याचा अंदाज आहे, तर उद्या पोलीस कोठडी संपणार असून नाशिक न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। त्यामुळे मोबाईल डेटावरून नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। आणखीन कोणाकोणाची नावं या अशोक खरातची जोडली जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यात माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय सलग 13व्या दिवशी खरातची चौकशी सुरू आहे। त्याचे फोन रेकॉर्ड्स तपासले जातात, कॉल रेकॉर्डिंग्स, मोबाईल मधला डेटा, चॅट्स आणि आणखी काही त्यानं कोणाशी व्यवहार केलेत का याचा सुद्धा अहवाल जमा केला जातोय। आणखी कोणाकोणाची नावं याच्याशी जोडली जाऊ शकतात आणि सध्या हा तपास कितपत वेगानं सुरू आहे? सिद्धेश, गेल्या 13 दिवसांपासून अशोक खरातची चौकशी जी आहे ती एसआयटी कडून करण्यात येत आहे। आज 13वा दिवस आहे। आताच काही वेळा आधी अशोक खरातच्या चौकशीला आणखीन एकदा सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातची उद्या पोलीस कस्टडी संपणार आहे आणि आज एकच दिवस चौकशीसाठी आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरात कडून जे एकूणच मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा अन्य ज्या गोष्टी हे जप्त करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या अनुषंगाने एसआयटी कडून चौकशी केली जात आहे। मोबाईलमध्ये 2,500 नंबर असे आहेत की ते नंबर अशोक खरातने कोड वर्ड मध्ये सेव्ह केलेला आहे आणि त्यामुळेच हे नंबर नेमकं कुणाचे आहेत, या लोकांशी काय संबंध अशोक खरातचा आहे आणि जो डेटा लॅपटॉप मधून सुद्धा रिकव्हरी करण्यात आलेला आहे त्या सगळ्या संदर्भात जे एसआयटी हे चौकशी करत आहे। कारण मोठ्या प्रमाणात तो जो आर्थिक मालमत्ता आहे ते सुद्धा या अशोक खरातने जमा केलेला आहे। त्यामुळे कुणासोबत अशोक खरातचे व्यवहार आहेत, आणखीन काही लागेबंदी आहेत का, या सगळ्या अनुषंगाने ज्या त्यासाठी कडनं चौकशी केली जात आहे। आज 13वा दिवस आहे। आज सुद्धा चौकशीला सुरुवात झालेली आहे। आज अशोक खरातच्या संबंधित काही लोकांना सुद्धा हे बोलवल्याची सूत्रांची माहिती आहे, त्याही लोकांची आज चौकशी होईल अशा पद्धतीचं माहिती आहे आणि उद्या अशोक खरातची पोलीस कस्टडी संपणार आहे आणि उद्या अशोक खरातला कोर्टामध्ये जे हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आजच्या चौकशीमध्ये काय काय माहिती समोर येत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।